सांगलीतील मिरजमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार, वय वर्ष 18, असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. संबंधित विद्यार्थी हा 12वीमध्ये शिकत होता. आज दिनांक 11 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे. पण याआधीच परीक्षा सुरू होण्याआधीच प्रथमेश बिराजदार याने सोमवारी रात्री 8 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लेकाच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रथमेशच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नाही, मात्र त्यानं परीक्षेच्या कारणामुळे परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. प्रथमेश बिराजदार हा हुशार विद्यार्थी होता, अशी माहिती परिसरातील लोकांकडून समजते आहे. मात्र हुशार विद्यार्थी असूनही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्यानं आत्महत्या केल्यानं मिरजमध्ये खळबळ उडाली. या घटनेनं परिसरातील नागरिकांमधून मात्र हळहळ व्यक्त होते. सोमवारी रात्री काय घडलं? प्रथमेश सोमवारी रात्री खाजगी अकॅडमीमधून मंगळवारचा उद्याचा पेपर कसा सोडवायचा याचं लेक्चर घेऊन आला होता. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यानं बहिणीसोबत गप्पागोष्टी करून तो पुन्हा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या खोलीमध्ये गेला होता. त्यानंतर रात्री 9च्या सुमारास जेवण करण्यासाठी त्याची बहीण त्याला बोलावण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेली. त्यावेळी प्रथमेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. प्रथमेशनं आत्महत्या केल्याचं समोर आलं. भावाला अशा लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यावर बहिणीनं एकच आक्रोश केला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सांगली प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.